मागे संताजी घोरपडेंच्या जिंजीच्या दरबारात बहरजी घोरपडे आणि गनिमा सोन्ने यावर वाद झाल्यामुळे त्यांनी सेनापती पदाचा त्याग करून जिंजून संतापात आपल्या 20,000च्या सैन्यासह बाहेर पडले होते अन मजल तर मजल करत पुढे ते मराठी मुलकात पोहोचलेही होते। ते आता सातारा जवळच्या महादेवाच्या डोंगरावर मुक्काम करून राहत होते। त्याच वेळी मोगल सरदार हिम्मत खान आपल्या भागात गडबड करतो आहे आणि साताऱ्यापासून आग्नेयेला 30 कोसांवर भोपाळगडच्या परिसरात तो हनुमंतराव निंबाळकर आणि बहिर्जी पांढरे यांच्या मार्गावर निघालेला आहे असे संताजींना समजतात ते हनुमंतरावांना आणि पांढरेंना मदत करण्यासाठी लागलीच निघाले होते। तिकडे मात्र जिंजीत बहरजी आणि याचप्पाचे बंड मोडीत काढल्यावर आता जिंजीला फारसे काही घडणार नाही असे वाटून नवयुक्त सेनापती धनाजीराव सुद्धा मराठी मुलकात आले होते। त्यांनी प्रथम विशालगडावर जाऊन रामचंद्र पंतांची भेट घेतली होती। तेव्हा त्यांना असे समजले की पन्हाळ्याला शहजादा मुईद्दीनने गेले वर्षभर वेळा घातलेला आहे। त्यात आता लुत्फुत खान आणि सबशिकन खान यांना औरंगजेबाने मोठ्या कुमकेसह पाठवल्यापासून पन्हाळ्यावर परशुराम